वचनाकडे जात असतात प्रियांनो, आपण जो आपला एक असा विषय आहे की ज्याच्याविषयी आपण पाहत असता आपल्या जीवनामध्ये तो फार गरजेचा असा आहे. आम्ही जर वचनाकडे पाहिलं, लोक शुभवर्तमान याचा 22वा अध्याय त्याचं 14 ते 20 वचन जर आपण पाहिलं, त्या भागाकडे आपण थोडं लक्ष देणार आहोत. नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवायास बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले. तेव्हा तो त्यास म्हणाला, मी दुःखे भोगण्यापूर्वी हे वलंडानाचे भोजन तुमच्या बरोबर करावे अशी माझी फार उत्कंठ इच्छा होती. कारण मी तुम्हा सांगतो की देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही. मग प्याला हाती घेऊन व उपकार स्तुती करून तो म्हणाला, हा घ्या आणि आपणामध्ये त्याचे वाटण करा. कारण मी तुम्हा सांगतो की देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज यापुढे मी पिणार नाही. मग त्याने भाकर घेऊन व उपकार स्तुती करून ती मोडिली आणि त्यास देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुम्हासाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणात हे करा. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटला, हा प्याला माझा रक्ताचा नवा करार आहे. ते रक्त तुम्हासाठी ओतले जात आहे. सुंदरशा या वचनाबद्दल, या भागाबद्दल प्रभूचे आपण आभार मानूया. हा जो भाग आहे जो आम्ही पाहत आहोत, हा भविष्यवाणीचा एक भाग आहे. हा जरी आपण वाचताना हा शेवटच्या भोजनाचा जरी भाग असला तरी हा भविष्यवाणीचा भाग आहे. हा कसा भविष्यवाणीचा भाग आहे त्याकडे आपण थोड्या वेळ पाहणार आहोत. आम्ही जर पाहिलं तर भूतकाळामध्ये हे जे गोष्टी घडलेल्या आहेत त्या प्रभू त्या शेवटच्या समयी तो स्मरण करत आहेत. त्या कुठल्या समयीमध्ये तो स्मरण करत आहे? 15व्या वचनामध्ये जर आम्ही वाचलं तेव्हा तिथे आम्हाला पाहावयास भेटतं की प्रभूची इच्छा काय होती, व्हॉट वॉज द डिझायर फॉर द लॉर्ड. आणि 15वं वचन जेव्हा वाचतो तेव्हा आम्हाला पाहावयास भेटतं, तेव्हा तो त्यास म्हणाला, मी दुःखे भोगण्यापूर्वी हे वलंडानाचे भोजन तुमच्या बरोबर करावे असे माझी फार उत्कंठ इच्छा होती. काय होती प्रभूची? उत्कंठ इच्छा होती. ती इच्छा म्हणजे काय? हे प्रभू भोजन, हे वलंडानाचे सण. तो त्या शेवटच्या वलंडानाच्या सणाच्या दिवशी तिथे बसला असता आपल्या शिष्यांबरोबर. तो म्हणत आहे, हे वलंडानाचे सण मला तुमच्या बरोबर साजरे करायचे आहे. काय विशेष आहे या वलंडनाच्या सणाचे की प्रभू म्हणत आहे की माझी एवढी उत्कंठ इच्छा आहे की मी तुमच्या बरोबर साजरा करावा. कारण की प्रभू त्यावेळेस हे वलंडनाचे सण साजरा करत असता तो 2000 वर्ष मागे पाहत आहे की देवाने इस्रायली लोकांवरती कशी कृपा केलेली आहे त्याची तो आठवण करत आहे. हेच ते वलंडनाचे सण. हे जे वलंडनाचे सण होते जे इस्रायली लोक साजरा करत होते दरवर्षी, ते जे जे प्रभूने जे देवाने त्यांच्या जीवनामध्ये जी अद्भुत कृत्य केली होती मिस्र देशामध्ये त्याची ते आठवण करत होते. आणि ह्या वरच्या माडीच्या जागेवरती जेव्हा प्रभू तिथे बसला होता आपल्या शिष्याच्या देखत, त्यावेळेस देखील तो काय करत आहे? तो स्मरण करत आहे. वलंडनाचा सण म्हणजे काय? स्मरण करणे, आठवण करणे. तो काय स्मरण करत आहे? 2000 वर्षापूर्वी काय घडलं होतं त्याचं तो शिष्यांबरोबर काय करत आहे? त्या वलंडनाच्या दिवशी स्मरण करत आहे. हा स्मरणाचा दिवस आहे. आणि तो काय म्हणत आहे प्रभू? मी उत्कंठेने त्याची वाट पाहत आहे की देवाने जे केलं होतं अद्भुत गोष्टी त्याला मला स्मरण करणं आहे. त्याकडे तो लक्ष देत आहे. प्रभूने कशा प्रकारे आपल्या अद्भुत हातांनी म्हणजे आपल्या सामर्थ्याने इस्रायली लोकांना बाहेर काढले त्याची तो आठवण करत आहे. इस्रायल आम्ही जर पाहिलं तर तिथं असं म्हटलेलं आहे की जेव्हा आम्ही 12व्या अध्यायामध्ये जातो, निर्गमाच्या 12व्या अध्यायामध्ये जातो, तेव्हा पहिल्यांदा आम्हाला पाहावयास भेटतं की इस्रायली लोकांना समजलं की आपल्या बदल्यामध्ये आणखीन कुणाचा तरी प्राण देऊन आपलं प्राण वाचू शकतं. ही जी हे जे काय फिलॉसॉफी होती, हे जे काय सिद्धांत होतं ते पहिल्यांदा इस्रायली लोकांच्या समोर आलं होतं. ते म्हणजे कधी?
वलंडनाच्या दिवशी, ज्या दिवशी त्या कोकराला अर्पायचं होतं, त्या दिवशी इस्रायल लोकांच्या लक्षामध्ये हे सिद्धांत आलं होतं. काय? की आपल्या बदल्यामध्ये कुणाचं देखील प्राण देऊन आपला जीव वाचू शकतो. तिथं कुणाचा प्राण दिलेला होता? आम्हाला माहिती आहे 12व्या अध्यायामध्ये निर्गमाचे काहीच घडलेलं आहे. तिथं मरण जे आहे, मरणाचा देवदूत प्रत्येक घरामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? दस्तक दिलेली आहे. तो जाऊन प्रत्येक घरामध्ये त्यांनी पाहिलेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये जात असता तेव्हा जिथे जिथे कोकराचं रक्त त्या 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 उंबरट्यावर लागलं होतं, तिथे मरण आलं नव्हतं. पण जिथे जिथे मिस्री लोकांच्या घरामध्ये ते रक्त नव्हतं कोकऱ्याचं, त्या प्रत्येक जागेवरती आम्हास पाहावयास भेटत आहे की मरण आलेलं आहे. प्रभूने काय केलेलं आहे? मरण तिथं आणलेलं आहे. पण इस्रायली लोकांच्या घरामध्ये देखील मरण आलं होतं. ते कुणाचं होतं? ते कोकऱ्याचं मरण होतं. ते आम्ही कुठे पाहतो? 12व्या अध्यायाचं 3रं वचन जर वाचलं तर तिथे आम्हास पाहावयास भेटतं. तिथे आम्ही काय पाहतो की मोठ्या संख्येने लोकांनी काय केलेलं आहे? अर्पण दिलेले आहेत आणि ते अर्पण देत असता आम्ही काय पाहत आहोत की त्या अर्पणामुळे इस्रायली लोकांच्या घरामध्ये मरण टळलेलं आहे. हे जे सिद्धांत होतं हे आधी त्यांच्या मध्ये नव्हतं. हे प्रथमतः त्यांच्यामध्ये आलं होतं आणि ते त्यांच्यासाठी अद्भुत होतं आणि त्यामुळे या अद्भुत गोष्टींचं स्मरण ते आयुष्यभर करत होते. म्हणून प्रभूने ते तो नियम त्यांच्या जीवनामध्ये लावून दिलेला आहे आणि तो काय म्हणत आहे? त्याच्या आम्ही जर तिथं वाचलं तर तिथं तिथं आम्हाला पाहावयास भेटतं, इन दिस प्लेस, या जागेमध्ये, इन दिस प्लेस. आम्ही जर निर्गम याचा 12वा अध्याय वाचूया, तिथं फार एक सुंदरशी गोष्ट लिहिलेली आहे. निर्गम याचा 12वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन, तिसऱ्या वचनापासून जर आम्ही पुढे वाचलं आणि त्यानंतर जर आम्ही 6व्या वचनामध्ये गेलो तेव्हा आम्हाला तिथे पाहावयास भेटतं, या महिन्याच्या 14व्या दिवशी तो राखून ठेवावा आणि संध्याकाळी इस्रायली मंडळीत लोकांनी तो वधावा. 3रं वचन जर वाचलं आम्ही तर प्रत्येक इस्रायलांनी आपल्या घराण्याप्रमाणे व आपल्या शेजाऱ्यांसाठी एक एक कोकरू अर्पायचा होता. तो बकरी असेल किंवा ती मेंढी असेल, त्यातून तो देणं होतं. पण एक एक कोकरू 1 वर्षाचं आणि त्याच्यामध्ये कुठलाही दोष नसलेला असं अर्पायचं होतं. मग ती संख्या किती झाली? जर आम्ही त्या संख्येचा विचार केला तर त्या संख्येमध्ये आम्ही पाहिलं तर ती संख्या साधारणपणे 3 लाख ते 4 लाख लोक त्याप्रमाणे किंवा 3 ते 4 लाखांची संख्या होती आणि तेवढे अर्पण देण्यात आलं होतं त्या रात्रीच्या समयी, त्या संध्याकाळच्या समयी तेवढे अर्पण देण्यात आलं होतं. पण इथे जर आम्ही वचन वाचलं तर 6व्या वचनामध्ये प्रभू काय म्हणत आहे शेवटच्या भागात? तो वधावा. ते वधावे का? ते नाही, तो वधावा. संख्या किती आहे? प्रत्येक घरामधून एक देणं आहे. मग तरी तो काय म्हणत आहे? तो वधावा, कारण की प्रभू या सर्व अर्पणाला एक अर्पण म्हणून पाहत आहे आणि ते अर्पण प्रभूकडे पाहत आहे. 20 वर्ष 2000 वर्षांनंतर होणाऱ्या अर्पणाविषयीची देखील तिथं भविष्यवाणी आम्हाला पाहावयास भेटत आहे. आपल्या ख्रिस्ताची तिथं जागा आम्हाला पाहावयास भेटत. प्रत्येक कोकरामध्ये ती जागा पाहावयास भेटत आहे. म्हणूनच तो वचन काय म्हणत आहे? सुंदररित्या ते नमूद केलेलं आहे, तो वधावा, तो वधावा. हे अर्पण जे आहे ते 2000 वर्षापूर्वीच नमूद केलं होतं. इस्रायली लोक जेव्हा मिस्रामध्ये होते त्यावेळेसच ते तिथं ते म्हटलेलं आहे. आणि त्याचमुळे काय करत आहे? इस्रायली लोक मागे पाहून या दिवसाची आठवण करत होते की त्या कोकऱ्याने आम्हास वाचवलं होतं, त्या कोकऱ्याने आम्हास वाचवलं होतं. ही जे आहे ते 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 देवाने त्यांच्या मध्ये आणलं होतं. आम्ही जर पुढे पाहिलं तर तिथे तिथे असं म्हटलेलं आहे, दरवर्षी ते हे स्मरण करत होते. हे स्मरणाचं जर आम्ही पाहिलं ना, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आम्ही किंवा आम्ही बघतो आता 15 ऑगस्टला आमचा स्वातंत्र्य दिवस येणार आहे. या दिवसामध्ये स्वातंत्र्य आहे का? नाही. 1947 साली जी घडलेली घटना आहे ती आपण काय करतो? दरवर्षी आठवतो. आम्ही ते स्मरणात आणतो की त्या दिवसामध्ये काय झालं होतं. ती त्या दिवसाची घटना नाहीये.
ही मागे झालेली गोष्टींची घटना आहे. पण तो त्याच आनंद आम्हाला काय होतो त्या दिवशी देखील होतो. जेव्हा आम्ही आमचा स्वातंत्र्य दिवस साजरा करतो तेव्हा आम्ही काय करतो, अभिमानाने साजरा करतो. आम्हाला त्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं होतं का नाही, पण आमच्या मनामध्ये काय असतं, अभिमान असतो, आनंद असतो, हर्ष असतो, उल्हास असतो. कशाबद्दल? की काय घडलं होतं मागच्या दिवसांमध्ये, त्याची स्मरण करत असतात. हा जो स्मरणाचा दिवस देवाने त्यांच्या जीवनामध्ये लावून दिला होता, तो स्मरणाचा दिवस देवाने आमच्या जीवनामध्ये देखील प्रभूद्वारे लावून दिलेला आहे. तोच आनंद आम्हाला प्रत्येक रविवारी होतो, प्रत्येक आठवणीच्या दिवशी होतो. ते सर्व काम सोडून, सर्व गोष्टी सोडून ते प्राधान्य देत हा सण साजरा करत असत. वर्षानुवर्ष हे सण साजरा करत आहेत. इस्रायली लोक कुठेही असू, कुठल्याही परिस्थितीमध्ये असू, ते काही करत असू, त्यांच्या जीवनामध्ये लावून दिलेला हा नियम जो होता तो ते प्रामुख्याप्रमाणे ते पाळत होते. प्रभू ख्रिस्ताने आमच्या जीवनामध्ये कृपेने हा सण देखील लावून दिलेला आहे. ही फार मोठी बाब आहे प्रियांनो. जो आशीर्वाद इस्रायली लोकांना दिला होता तोच आशीर्वाद आमच्यापर्यंत प्रभू मधून ओतण्यात आला आहे. तो कोकरा जो आमच्यासाठी वदला गेलेला आहे त्याच्याद्वारे आम्हाला तो आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. तो आनंद आमच्या जीवनामध्ये आहे का? सैतान तो जीवनातून तो आनंद हिरावून घेत आहे. आम्ही रविवारी एकत्र जेव्हा एक मंडळी म्हणून एक आवाजाने, एक अंतकरणाने, एक मनाने जेव्हा जमा होतो तेव्हा एक आनंद आम्हाला आहे का? भिन्न भिन्न आराधना नाही, वेगवेगळ्या आराधना नाही, एक आराधना, एक प्रभूची, एक देव, एक पवित्र आत्मा, एक तारण जे प्रभूने आम्हाला दिलेला आहे. तो आनंद आम्हाला होतो का? हा प्रश्न आमच्या समोर सदोदित असावा. कारण ह्या आनंदाचा कारण जो आहे त्यांनी दुःख सहन केलेले आहे, त्यांनी कष्ट सहन केलेले आहे, त्यांनी मरण सहन केलेलं आहे, त्यांनी चपकऱ्यांचा मार सहन केलेला आहे, त्यांनी खिळे सहन केलेले आहे, त्यांनी काटेरी मुकुट सहन केलेला आहे. त्या दुःखातून मिळालेला आनंद आम्ही साजरा करतो. तो स्मरणाचा दिवस फक्त स्मरणाचा दिवस नाहीये, तो जय उत्सवाचा दिवस आहे. तो जय उत्सवाप्रमाणेच साजरा केला पाहिजे, तो हर्षानेच साजरा केला पाहिजे. तिथे कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन, कुठल्याही प्रकारची स्पर्धा नसावी. आराधना ही फक्त देवाकडून प्राप्त झालेला आम्हास एक कृपादान आहे आणि त्याचं स्मरण आम्ही करावं. म्हणून जुन्या करारामध्ये तिथे सांगितलेलं आहे, जेव्हा तुम्ही वेदी बांधताल एकही दगडावर कुठल्याही प्रकारची छन्नी हातोडीचा वापर करू नका. का छन्नी हातोडीचा वापर करू? मानवीय शक्ती नकोय त्याच्यामध्ये, मानवीय समज त्याच्यामध्ये नको. पवित्र आत्म्याच्या साह्याने जो कैवारी म्हणून आम्हाला दिलेला आहे त्याच्यामधून आम्हाला हा सण साजरा करायचा. आम्ही प्रार्थना करू जाण्या अगोदर. कुठे जाण्या अगोदर? त्या मंदिरामध्ये जाण्या अगोदर आम्ही प्रार्थना करू. काय प्रार्थना करायची आहे? की आम्हाला ती कृपा मिळावी की आम्ही प्रामाणिकपणे हा सण साजरा करू. आणि तिकडे जात असता, त्या वेदीवर आणत असता तिथे एक गोष्ट सांगितलेली आहे. तिथं पीठ न्यायचं आहे, दळलेलं पीठ न्यायचं आहे. फाईन फ्लावर असं म्हटलेलं आहे. मऊ पीठ असं आहे. मऊ पीठ कुठं बनतं? त्या वेदीवर बनतं नाही, ते आधीच करावं लागतं. ती पूर्व तयारी लागती. ह्या सण साजरा करण्याकरिता द्राक्षरस आणणं गरजेचं आहे, भाकर आणणं गरजेचं आहे, मेज मांडणं गरजेचं आहे. पूर्व तयारी, ही तयारी त्या तिथे बसून आराधनेच्या दिवशी आराधनेच्या स्थळी नसती. दॅट फ्लाईन फ्लावर हॅज टू बी डन प्रिव्हियसली. आणि ते करण्याकरिता, ते पीठ जळण्याकरिता मशगत करावा लागते, त्रास घ्यावा लागतो, कष्ट घ्यावा लागतात, मगच ते पीठ तयार होतं. Then only that fine flour
विल बी मेड रेडी. आमची तयारी आहे का? ते पीठ तयार करून देवाच्या मेजाकडे नेण्याची. आम्ही तिथे बसून दळू शकत नाही. तिथे बसून आम्ही पीठ तयार करू शकतो. पूर्व तयारी करण्याची गरज प्रभू आम्हाला सांगत आहे. तरच आम्ही हा सण प्रामुख्याप्रमाणे साजरा करू शकतो. प्रियांनो, ही फार मोठी गोष्ट आहे जी प्रभूने आमच्या जीवनात लावून दिलेली आहे. पुढे आम्ही जाऊया. तर आम्ही जर उत्पत्तीचा 14वा अध्याय त्याचा 18 वचनामध्ये जर गेलो, तिथे आम्हाला पाहावयास भेटतं की तिथे काय म्हटलेलं आहे. 5 गोष्टी म्हटलेल्या आहेत. तिथे 5 गोष्टी मी वाचत नाही, पण त्या मी लवकर नमूद करतो. 5 गोष्टी म्हणजे काय? मलिकीसेदेक तिथे सांगितलेलं आहे. तिथे सालेम म्हणून सांगितलेलं आहे. तिथे भाकर सांगितलेली आहे. तिथे द्राक्षरस सांगितलेलं आहे. तिथे याजक पण सांगितलेलं आहे. आणि तिथे काय म्हटलंय? सर्व स्वर्गाचा उच्च देव म्हणून अशा 5 गोष्टी नमूद केलेल्या आहे. ह्या 5 गोष्टींमध्ये तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे भाकर आणि द्राक्षरस हे दाखवण्यात आलं. देवाच्या राज्याचं प्रतीक भाकर आणि द्राक्षरस आम्हाला तिथे दाखवायचं. कारण अब्राहमा जेव्हा देव पुढे येणाऱ्या राज्याविषयी सांगत आहे, त्यावेळेस देखील ह्या दोन्ही गोष्टींचं नमूद केलेलं आहे. अद्भुत आहे. तोच भाकर, तोच द्राक्षरस त्या तिथे आम्हाला पाहावयास भेटत आहे. जेव्हा प्रभू काय करत आहे? भविष्यवाणीकडे पाहत आहे. मी काय म्हणत आहे? भविष्यवाणीकडे. आपण पाहूया तिथे काय म्हटलेलं आहे. तो 15 वचन आम्ही जर वाचलं तेव्हा तिथं काय म्हटलेलं आहे? 16 वचन. कारण मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही. प्रभू आता पुढे पाहत आहे. पुढे पाहत आहे. तो काय करत आहे? देवाच्या राज्याकडे. तो मागचा सण देखील साजरा करत आहे आणि तो पुढे देखील पाहत आहे. पुढे कुठलं? देवाचं राज्य. कधी येणार आहे देवाचं राज्य? देवाचं राज्य त्या 1000 वर्षांचं राज्य सगळे तो पाहत आहे. तो त्या राज्याकडे पाहत आहे. तो राज्याकडे पाहत असता तो पाहत आहे की माझे लोक जे आहेत ते माझ्या बरोबर तिथे हा भोजन घेणार आहे. तिथे काय म्हटलेलं आहे? मी तेव्हा भोजन घेणार आहे. कुणासोबत? त्या लोकांसोबत ज्या त्यांनी निवडलेलं आहे. भविष्यवाणी देत आहे प्रभू. काय म्हणत आहे? देवाचं राज्य येईल तेव्हा मी भोजन करेन. कुणासोबत? त्या लोकांसोबत. तो उत्सव मी कधी साजरा करीन? त्यावेळेस साजरा करीन. तो आनंदाचा उत्सव मी त्यावेळेस आणि त्यावेळेस तो काय करणार आहे? ह्या टोकऱ्याची म्हणजे जो स्वतः आहे, जो आरपीला गेला होता, त्याची तो त्यावेळेस आठवण करून तो काय करणार आहे? तो सण साजरा करणार आहे. कशासाठी? की माझ्या मरणामुळे झालेलं आणि प्राप्त झालेलं तारणाचं सण तिथे साजरा केला जाणार आहे. अद्भुत आहे आपला. ज्यावेळेस प्रभू येईन, आपल्या मंडळीस नेईन, त्यावेळेस जो सण साजरा केलेला आहे त्या क्षणाची तो हित आठवण करत आहे. तो इथे आठवण करत आहे. किती अद्भुत गोष्ट आहे. आणि त्या सणामध्ये तो तुम्हाला आणि मला घेऊन जाणार आहे. आणि त्या सणामध्ये आपण असणार आहोत. आणि आपण जसं इस्रायली लोक वलंडनाच्या दिवशी त्या दिवसाची आठवण करत होतो, त्या 1000 वर्षाच्या राज्यामध्ये आपण देवासोबत ह्या दिवसाची, प्रभूच्या मरणाची दिवसाची आठवण करत तो सण साजरा करणार आहोत. किती आनंदाची गोष्ट आहे. किती अद्भुत आनंदाची गोष्ट आहे प्रियांनो. आपली तयारी आहे का? आपण तयार आहोत का? किती मोठा तो दिवस, किती मोठा तो सण असणार आहे. दैनंदिन आपण साजरा करणार आहोत. हे भोजन प्रभू संगती आपण घेणार आहोत. हे वलांडनाचं सण आम्ही तिथे पाहत आहे. त्याचप्रमाणे आम्ही जर पाहिलं, पाऊल तिथं करिंथकराच्या पुस्तकात म्हणत आहे, आमचा ख्रिस्त जो वलांडनाचा सण आमच्याकरिता वदला गेला आहे. ख्रिस्त जो आमचा वलांडन आमच्याकरिता वदला गेला. प्रभू पुढे पाहत आहे. प्रभू लोकांची एकतेमध्ये पाहत आहे. यशायाचा 2रा अध्याय त्याचं 4थं वचन जर वाचलं, आम्ही तिथे काय पाहावयास भेटतं? तिथे असं म्हटलेलं आहे, इस्रायली लोक आपल्या तलवारी मोडून त्या फळास्य बनवतील आणि आपल्या भाल्या मोडून त्याच्या कोयत्या बनवतील. काय म्हटलेलं आहे? त्याचं फळ आणि कोयता. फळ कशासाठी वापरतो? नांगरण्याकरिता. कशासाठी नांगरायला? तिथं बीज उगवण्यासाठी. बीजापासून काय बनतं? भाकर बनतं.
आणि कोयत्यापासून काय होतं, द्राक्ष माळा खुरापला जातो. ते मोडून काय करणार आहे, एकतेचं प्रत्यक्ष तिथे दाखवून देत आहे. पहा ना किती सुंदर आहे तो मळा, ती भाकर, तो द्राक्षरस तिथे दाखवून देण्यात आहे. त्यानंतर आम्ही येऊया लूकाचा 22 अध्यायाचं 20 वचन तिथं वाचलं तर तिथे आम्हाला पावेस भेटतं. तिथे काय म्हटलेलं आहे, त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटला, हा प्याला माझ्या रक्ताचा नवा करार आहे, ते तुम्ही माझ्यासाठी तो तुम्हासाठी ओतीला आहे. आम्ही जर 20 वचन जर वाचलं तर तिथं पहिल्या भागामध्ये फार लक्ष देण्याची गरज आहे. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर, फक्त लूक या गोष्टीची नमूद करत आहे. चारही भागशास्त्रांमध्ये फक्त लूक या शब्दाची नोंद करत आहे. आमच्या शब्दाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानं मला तुमच्या समोर मांडूया. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर, कधी प्याला घेतलेला हाती, भोजन झाल्यावर. आता या भोजनामध्ये जो वलंडनाचं भोजन होतं त्यानंतर हा प्याला घेण्यात आलेला आहे, त्या आधी नाही. ह्या भोजनामध्ये 5 प्रकारचे प्याले इस्रायली लोक घेत असे. पहिला प्याला म्हणजे आशीर्वादाचा प्याला, दुसरा प्याला म्हणजे क्रोधाचा प्याला, तिसरा प्याला म्हणजे तारणाचा प्याला आणि चौथा प्याला म्हणजे जो देवाचे राज्य आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे. हे 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 प्याले दाखवण्यात आहे. आणि हा जो 5वा प्याला आहे त्या भोजनानंतर घेतलेला आहे. हा 5वा प्याला जो आहे, तो 5वा प्याला जो आहे तो तिथे काय म्हटलेला आहे, हे माझ्या रक्ताचे नवीन करार आहे. ह्या भोजनानंतर म्हणजे वलंडनाचा सण साजरा झाल्यानंतर हा प्याला घेण्यात आलेला आहे. आणि तो कशाचा प्याला आहे, तो तारणाचा नवीन कराराचा हे आहे, तो प्याला आहे.